हॅलो, चला क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा 12th मॅन तर येऊ द्या. ऑलिव्ह टीम विनंती असेल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरुमदैव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम श्री गणरायाला वंदन करूया. आई जीवदनी मातेला वंदन करूया. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा असेल. मॅचला होतंय सुरुवात. पहिल्याच बॉलवर सिंगल मिळतंय. सिंगल येथे श्रीगणेशा केला होतोय. पूनम टीम आपण पाहतायत बॅटिंग करताना. यशवंतनगर प्रीमियर लीग पहिला दिवस आज पाहायला मिळतोय. डीएनए इन्फोटेल प्रायव्हेट लिमिटेड प्रेझेंट यशवंत प्रीमियर लीग पर्व 9वा आहे. सुंदर आयोजन नियोजन आपण पाहू शकता. त्या स्पर्धेच्या माध्यमातून घर बसल्या या मॅचचा आनंद घेऊ शकता. डिबेन लाईव्ह एक सुंदर लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. सातत्यानं चांगलं टेलिकास्ट पाहायला मिळतंय. गोलंदाज गोली मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल. रवी आपण पाहतोय हलक्या हाताने सन्मान दिला गेला या बॉलला. 2 बॉलची समाप्तीला टीमची टोटल 1 धाव. स्कोर कार्डवर प्रथम बॅटिंग करताना आपण पाहायला मिळतंय पूनम टीम. टॉस जिंकला होता. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेला होता. पहिल्याच बॉलवर सिंगल मिळाले. तदनंतर दुसरा बॉल हलक्या हाताने डिफेन्स केला गेलाय. 2 बॉलची समाप्ती 1 धाव स्कोर कार्डवर. बॅकअप द हँड फेकण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक नाही आहेत. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तद्वर लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे आलाय. धावा मिळतील 2. टीमची टोटल जाऊन पोहोचेल 3 अंकावर. 3 रन्स ऑन द स्कोर कार्ड. चेंडू फेकून दिला 3. ऑलिव्हने टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. 3 बॉलची समाप्ती. धावसंख्या स्कोर कार्डवर 3 धावा आपण पाहू शकतायत. यावेळेस मोठा फटका करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. बॅट अँड पॅटचा चांगला समन्वय आहे. परंतु झेल काही अप्रतिम टिपला होता. परंतु चेंडूला घेऊन अगदी सीमारेषा पार झालाय आणि आलाय यशवंतनगर प्रीमियर लीग षटकार 6. तनिषच्या बॅट मधनं मात्र षटकार जरूर पाहायला मिळालाय. टीमचे टोटल अगदी जाऊन पोहोचले 9 या अंकावर. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर रवी. क्या बात आहे. हलक्या हाताने मात्र सन्मान दिला गेलाय. मागच्या बॉलवर मोठा स्ट्रोक आला. तदनंतर सिंगल मिळते. धावसंख्या अगदी दुहेरी अंकामध्ये आपण पाहू शकता. 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड. तब्बल 10 धावा स्कोर बोर्डवर आहेत. चांगली सुरुवात तर जरूर पाहायला मिळालंय. पूनम टीम बॅटिंग करतय. गोलंदाज गोली मार्क पुन्हा एकदा सज्ज होतोय. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मिळेल. षटक क्रमांक 1 समाप्त झाले. टीमची टोटल प्रथम बॅटिंग करताना पूनम टीम आपण पाहतायत 11 धावा बिनबाद. राजेश पाटील आणि तनिष अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. पहिल्या षटकाची योग्यरित्या समाप्ती झाली. रवीचं षटक आपण पाहिलं. 11 धावा खर्च केल्यात. नारायण गोल मार्कवर सज्ज असेल. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. सुंदर आयोजन नियोजन असणारी स्पर्धा आपण पाहतायत. पर्व 9 यशवंत प्रीमियर लीग. एक षटकाची समाप्त झाली. टीमची टोटल आपण पाहिली तर स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचले. 11 धावा बिनबाद. चांगली सुरुवात तर झालं. इथून 11ची सरासरी अद्यावत केली तर 44 प्रोजेक्ट स्कोर जरूर पाहायला मिळतोय. पण तो इथे विकेट प्राप्त करावे लागतील क्षेत्ररक्षण करण्या टीमला. चला थोडंसं स्पीडअप करा. 15 मिनिटात तुम्हाला 4 षटकं समाप्त करायची आहेत. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. लक्षात ठेवा कारण आजचं आपण पॅनल पाहिलं तर 10 सामने आपल्याला समाप्त करायचे आहेत. मॅच क्रमांक 3 आपण पाहतायत. गोलंदाज गोली मार्कवर नारायण. समोर फलंदाज आपण पाहिलं तर राजेश पाटील. एक लिजंड खेळाडू स्ट्रायकर एंडवर जरूर पाहायला मिळतात. तर चला स्पीडअप करायचं आहे. अकरा धावा स्कोर कार्डवर दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. कव्हर रिजन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय.
ते एक लेजंड खेळाडू आपण पाहत आहेत. 81 जर्सी क्रमांक. धावसंख्येचा विचार केला तर 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 12 धावा स्कोरबोर्डवर आपण पाहू शकतात. तनिष एक हार्ड हिटर बॅटर आपण पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडवर टीमची टोटल 12 अंकावर जाऊन पोहोचले. षटक क्रमांक सध्या 2 मार्गस्थ आपण पाहत आहेत. यावेळेस सरळ बॅटिंग करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. वन बाउंस सीमारेषा पार येतोय हा चौकार. 4. सुंदर बॅटिंग पाहायला मिळालंय. तनिष आपण पाहत आहेत. एक षटकार एक चौकार त्यांच्या बॅट मधला स्वतः कॅप्टन. चांगली फलंदाजी पाहायला मिळालंय. टीमची टोटल पाहिली तर जाऊन पोहोचलंय 16 रन विदाउट लॉस. 16 धावा स्कोर कार्डवर आहेत बिनबाद. चांगली सुरुवात झालंय. पूनम टीम आपण पाहतायत. टॉस हरला होते त्यानंतर बॅटिंग त्यांच्या वाट्याला जरूर आली होती. यावेळेस पंचांचा इशारा नो बॉल आपण पाहू शकतायत. दिनेशजी मांगेला सर एका बाजूने दुसऱ्या बाजूने जयप्रकाश खरच सर, 2 ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र हा इथून फ्री हिटचा बॉल एकंदर पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचलोय 17. 17 धावा स्कोर कार्डवर. गोलंदाज नारायण पुन्हा एकदा फ्री हिटचा बॉल. फुलल यांचा चेंडू होता. यावेळेस चेंडूपाईचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. धावक संख्या स्थिरावली गेली 17 रन्स विदाउट लॉस. 3 बॉलची समाप्ती. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जाते त्यांचं सहर्ष स्वागत. आकुटप्पाचा चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर मधून क्षेत्ररक्षक पुढे सरसावले जातील. 1 बाउंस क्षेत्ररक्षण होतोय. फेकी येते तद्वर 2 धावा ते परिपूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांशी टीमची टोटल जाऊन पोहोचेल 19 रन्स विदाउट लॉस. चांगली दमदार सुरुवात जरूर पाहायला मिळालंय. पूनम टीम सध्या बॅटिंग करते. ऑलिव्ह टीमने टॉस जिंकला होता. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेला होता. षटक क्रमांक सध्या 2. हो खोलवर टप्प्याचा चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू. डॉट बॉल. ही लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज नारायण आपण पाहताय. षटक क्रमांक सध्या 2 प्रगतीपथावर आहे. 5 चेंडूची समाप्ती. शेवटचा बॉल असेल. 19 धावा स्कोर कार्डवर. अंतिम चेंडू असेल. गोलंदाज गुले मार्कर. पुढील बॉल हलक्यातनं फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. तिथे क्षेत्ररक्षक आहे परंतु झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर केला होता. अगदी झेल निसटला गेलाय. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात आणि 2 षटकाची इथून योग्यरित्या समाप्ती झालंय. टीमची टोटल 21 बिनबाद. पहिल्या ओव्हर्समध्ये 11 धावा आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या गेल्यात. 2 षटकाची समाप्ती. 21 धावा स्कोर कार्डवर आहेत. इथून एखादा ब्रेक थ्रू द्यावा लागेल ऑलिव्ह टीमला. अक्षय गोलंदाज मार्कवर सज्ज झालाय. इथून एखादा ब्रेक थ्रू दिला जाईल का? कमी धावेमध्ये रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. सध्या 21 धावा स्कोर कार्डवर बिनबाद. चांगली सुरुवात जरूर पाहायला मिळालंय. पूनम टीम बॅटिंग करते. ऑलिव्ह टीम आपण पाहताय क्षेत्ररक्षण करणारी टीम. 12 चेंडूच्या समाप्ती. देखील धावसंख्या स्कोर कार्डवर आहेत 21. यावेळेस मोठा फटका करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथून दूरवर आहेत. झेल टिपण्याचा प्रयत्न केला नाहीये. 2 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि या 2 धावांशी टीम जाऊन पोहोचेल 23 रन 23 धावा ऑन द स्कोर कार्ड. षटक क्रमांक सध्या 3 आपण पाहतायत. अशाच प्रकारची बॅटिंग केली तर 40-45 धावा अगदी स्कोर कार्डवर लागल्या जातील. मागच्या मॅचचा विचार केला तर 45 धावांचं टार्गेट होतं. ते सहज पूर्ण केलं गेलंय. फुलटॉस बॉल. चेंडू निघून जाईल कव्हर रिझन मध्ये. हा येतोय चौकार. 4. राजेश पाटील एक लिजंड खेळाडू. त्यांच्या बॅट मध्ये मात्र चौकार जरूर ठोकला गेलाय. टीमची टोटल पाहिली तर 27 या अंकावर जाऊन पोहोचली गेले. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन सज्ज असतील. प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. नेक्स्ट मॅच असेल वॉयलेट वर्सेस रोज. हा नेक्स्ट मॅच असेल. दोन्ही कॅप्टन्स आपण सज्ज राहायचं आहे. प्लेइंग 11 ची लिस्ट रेडी ठेवायची आहे.
28 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक सध्या 3 आपण पाहत आहेत. गोलंदाज गोली मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल. अक्षय हा गोलंदाज इथून पहिला ब्रेक थ्रू देण्याचं काम करावं लागेल. हो हो हो, सुंदर सुंदर अप्रतिम चेंडू, परंतु एक धाव घेण्याचा मनसुबा जरूर बनवला गेला आणि एक धाव इथून परिपूर्ण केली गेली आहे. पंचांचा सिग्नल बाईकचा इशारा जरूर आलाय. टीमची टोटल अगदी जाऊन पोहोचले 28 धावा स्कोर कार्डवर आहेत. 29 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक सध्या 3 मार्गस्थ आपण पाहत आहेत. गोलंदाज गोली मार्कवर पुन्हा एकदा. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. हा न करताना 2 धाबा अगदी वेगाने पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल 31-31. शेवटचा बॉल असेल. षटक क्रमांक 3 सध्या आपण पाहत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 31 धावा बिनबाद. सुंदर सुरुवात पूनम चे 2 बॅटर आपण पाहत आहेत. यावेळेस आखो टप्प्याचा चेंडू मारत आला. पूल करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत परंतु अगदी झेल निसटला गेलाय. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावांशी 3 षटकाची योग्य त्या समाप्ती झाली. टीमची टोटल 33 धावा बिनबाद. 33 रन्स विदाउट लॉस. 3 षटकांच्या समाप्ती अखेर येणारे 6 बॉल असतील. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन सज्ज असतील. वॉयलेट अँड रोज नेक्स्ट मॅच असेल. आपले प्लेइंग इलेव्हनची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा आणि टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. 4 षटकाच्या समाप्ती अखेर 33 धावा 11ची सरासरी अद्यावत केली गेलंय. इथून येणारे 6 बॉल आणि 6 मध्ये किती धावा येतील. प्रफुल गोलंदाज मार्कवर सज्ज होत आहेत. लिजंड खेळाडू आपण पाहत आहेत. गोलंदाज मार्कवर शेवटचा अंतिम डेड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झाल्यात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप वरनं क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. एक धाव परिपूर्ण केली जाईल. तिथे दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातो आणि 2 धाबा अगदी सहज कंप्लीट केल्या जातील. 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल 35-35. अजून एकही विकेट गमावला नाहीये. एक जमेची बाजू पूनम आपण पाहत आहेत. दोन्ही बॅटर्स एका बाजूने पाहिलं तर तनिष चांगली बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूने राजेशजी पाटील चांगली मोलाची साथ देत आहेत. 35 धावा स्कोर कार्डवर आहेत. गोलंदाज गोली मार्कवर प्रफुलजी. यावेळेस मात्र बॅटिंग करण्याचा प्रयत्न केलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत परंतु चेंडू मात्र निसटून गेला आणि एक सोपंच जीवनदान मिळालंय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 36-36. आमचे स्कोरर धीर चांगलं स्कोरिंग करतायत. ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे एक धाव मिळेल. थोडासा फॉम्बल झाला. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पाहता पाहता अगदी पूर्ण केल्या गेल्यात. थोडस चांगलं क्षेत्ररक्षण इथून करावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 38-38. 38 धावा स्कोर कार्डवर शेवटचे 3 बॉल असतील. गोलंदाज गोली मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतात. यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न. तिथे फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक विकेट किंवा थोडेसे दूर पर राहिल्यात. एक धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 39-39 धावा. 39 धावा स्कोर कार्डवर शेवटचे 2 बॉल असतील. आखिरी 2 गेंदे शेष. 39 रन स्कोर कार्ड पर बिना किसी विकेट के नुकसान पर. शेवटचे 2 बॉल. यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. तिथे क्षेत्ररक्षक दमछा करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. कौतुक करावं लागेल. 2 धावा अगदी परिपूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल 41-41. तनिषने चांगली बॅटिंग केली. राजेश पाटीलचंही कौतुक करावं लागेल. सुंदर बॅटिंग त्यांच्यामधनं पाहायला मिळालंय. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचले 41. शेवटचा बॉल असेल.
नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन व्हायलेट आणि रोज दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये जॉईन होतील. तिथे भावेश सर आपल्या समवेत जोडले जातील. पुन्हा एकदा शेवटच्या बॉलवर इथे विकेट्स आणि शेवटच्या बॉलवर इथून विकेट. हॅलो, 41 धावा कंप्लीट झाल्यात आणि 42 धावांचा पुन्हा एकदा टार्गेट असेल. जाऊया आपण टॉस बॉक्सच्या दिशेने जिथे भावेशची तिथे असतील जॉईन. हेलो हेलो, रोज टीम्स के कैप्टन प्लीज प्रेजेंटेशन बॉक्स में आ जाइए. हेलो हेलो, सनी और विजय टॉस के लिए. कौन? और सनी विल स्पिन द कॉइन. Heads is the call and tails it is. Violet have won the toss. What have you chosen? बॉलिंग. क्या लगता है आपको, क्या एक स्कोर आपको रोकना पड़ेगा रोज को, और क्या आपका प्लानिंग है ये मैच के लिए? प्लानिंग प्लानिंग तो सिंपल है. प्लानिंग तो सिंपल है. रोज तो अपना ही टीम है, जैसे बाहर का नहीं है. एक ही टीम बन के तो हम लोग खेले थे. अपना ही भाई है, किधर लंबा का भाई नहीं है. एक ही टीम मिलके एक ये जो कैमरा वाला है ना, इसको ही मारा था. सब एक ही टीम है यहाँ पर, और पहले गेंदबाजी का डिसीजन लिया है वॉयलेट ने. रोज के कैप्टन से हम पूछना चाहेंगे क्या उनका डिसीजन रहता अगर वो टॉस जीतते तो. बैटिंग ही लेते, स्कोर अच्छा करते. और मेन है कि 24 बॉल खेलना है. 24 बॉल में कितना खड़े रह सकते हैं. चला क्षेत्ररक्षण देखा सजवून जाएगा, घ्या मैच त्वरित. होएगा आगे. पूनम टीम थैंक यू लगेच आपण मैदानाच्या सनी आतमध्ये एंड जायचं विजय. आहे. Violet have won the toss and elected to bowl first. हॅलो, हॅलो, हॅलो. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजावून घ्या. दोन बॅटर्स लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. 42 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. नेक्स्ट मॅच आपण पाहतात वॉयलेट वर्सेस रोज. वॉयलेट टीमने प्रथम टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. चल, दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. 42 धावांचं लक्ष असेल. 10.50च्या सरसने इथून धावा उभ्या करायच्या आहेत. सुंदर आयोजन नियोजन असणारी स्पर्धा आपण पाहतायत. DNA इन्फोटेल प्रायव्हेट लिमिटेड प्रेझेंट्स यशवंतनगर प्रीमियर लीग पर्व 9 आपण पाहायला मिळतंय. सुंदर आयोजन नियोजन, सलग 2 दिवस ही स्पर्धा 22 आणि 23 मार्च असा क्रिकेटचा रणसंग्राम. अनिकेत आणि नारायणशी जोडी, हा हिटर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 42 धावांचं लक्ष जरूर ठेवलं गेलंय. 24 बॉल आणि 42 धावा असं इक्वेशन असेल. 21 नंबरची जर्सी आणि 24 नंबरची जर्सी परिधान केलेले दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चोवीस बॉल 42 लक्ष असेल विजयासाठी. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. यशवंतनगर प्रीमियर लीग आपण पाहतायत. आज पहिला दिवस या स्पर्धेचा. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले होते त्यांचं करूया वेलकम, सहर्ष स्वागत. मार्कवर सज्ज झालाय गोलंदाज तनिष, ज्याने चांगली बॅटिंग केली, स्वतः कॅप्टन आपण पाहतायत. चला, बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच ला होईल सुरुवात.
एका बाजूने फलंदाज आपण पाहिला तर फलंदाज आहे नारायण आणि त्याच्या समवेत अनिकेत. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावल सुरुवात. 24 बॉल 42 लक्ष असेल. पहिला सामना जिंकून कोण 2 गुणाची बढत इथे प्राप्त करेल. पहिला बॉल यावेळेस वीरेंद्र सेहवाग कॉपी बुक स्टाईलने मात्र फिरकवून दिलाय. चेंडू निघून जाईल डीप पॉइंट रिझन मध्ये. पहिल्याच बॉलवर खणखणीत दर्जेदार चौकार. 4. काही जबरदस्त सुरुवात केली गेली आपण पाहतात. पहिल्याच बॉलवर चौकार ठोकला गेलाय. नारायण हा बॅटर. दुसऱ्या बाजूने अनिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या इनिंग मध्ये चांगली पार्टनरशिप भागीदारी रचली गेली. शेवटच्या बॉलवर विकेट्स प्राप्त केला गेला. हल्के हाताने फक्त डिफेन्स केला गेलाय. सन्मान दिला गेला. अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो. डायरेक्ट हिट जरूर लागला गेला था, परंतु क्रीज मध्ये सेफ आहेत. फलंदाज टीमची टोटल पाहिली तर जाऊन पोहोचले 5 या अंकावर. 10.50 ची सरासरी अद्यावत करावी लागेल प्रति ओव्हर. 24 बॉल मध्ये बनवायचे आहेत 42 धावा. 2 बॉलची समाप्ती 5 धावा स्कोर कार्ड वर आहेत. लेफ्ट हँड बॅटर आपण पाहतात अनिकेत. पॉवर प्लेचं षटक आहे. एकंदरीत 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण पाहू शकतात. गोलंदाज गोली मार्कर पुन्हा एकदा तनिष. तो गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. चेंडू होईल फरार की चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तत्पूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 3 रन परिपूर्ण केल्या गेल्यात. 1 धाव नक्कीच वाचवले गेले असं म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 या अंकावर. 8 रन्स ऑन द स्कोर कार्ड. धाव सरासरीच्या दिशेने सध्या वाटचाल करतोय टीम आपण पाहतायत. ऑलिव्ह टीम टॉस जिंकला होता. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेला होता. गोलंदाज गोली मार्कर पुन्हा एकदा सज्ज होतात. तनिष समोर नारायण. वाईल्ड यॉर्कर सुंदर अप्रतिम कमबॅक करतोय. पुनरागमन करावं लागेल कारण चेंडू समाप्त झाला. आता 4. टीमची टोटल 8 धावा बिनबाद. 10.50 च्या सरासरीने धावा उभ्या करायच्या आहेत. अजून येणारे 2 बॉल आहेत. षटक क्रमांक सध्या पहिला मार्गस्थ आपण पाहतायत. हो सुंदर सुंदर अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येतात. इथून एखादा आणखीन डॉट बॉल की सिंगल डबलला प्राधान्य देईल. काहीतरी कानमंत्र जरूर देतात. दुसऱ्या बाजूने अनिकेत आहेत. त्यांच्याकडे चांगला अनुभव. नारायणकडे क्षमता आहे. नारायणने दमदार सुरुवात केली. पहिल्याच बॉलवर चौकार ठोकला होता. आता शेवटचा बॉल असेल. टीमची टोटल 8 बिनबाद. पुन्हा एकदा बॅटचं फेस ओपन केले. तिथे क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू झालाय फरार. सीमा रेषाबार. हा येतोय चौकार. 1 षटकाची समाप्ती. टीमची टोटल 12 बिनबाद. चांगली सुरुवात जरूर पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवर चौकार आला आणि शेवटच्या बॉलवरही चौकार ठोकला गेला नारायणच्या बॅट मधून. टीमची टोटल 12 बिनबाद. टिट फॉर टॅटचं उत्तर जरूर दिलं गेलंय. ज्याप्रमाणे सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात जरूर पाहायला मिळालंय. आता 18 बॉल आहेत. 30 ची आवश्यकता असेल विजयासाठी. आता 10 ची सरासरी इथून परिपूर्ण करावे लागेल. मार्कवर येते गोलंदाज अक्षय. अक्षयला इथून ब्रेक थ्रू द्यावा लागेल. सध्या चांगली पार्टनरशिप बिल्ड केली गेली या 2 बॅटरच्या माध्यमातून. 18 बॉल आहेत. 18 मध्ये 30 ची आवश्यकता असेल. 18 गेंदे 30 रनों की जरूरत. मार्कवर गोलंदाज अक्षय सज्ज होतोय. चला स्पीडअप करायचं आहे. गोलंदाज मार्कवर अक्षय आलाय. वन 7 जर्सी क्रमांक एबी डिव्हिलियर्स आपण पाहतायत. त्याचा जर्सी क्रमांक गोलंदाज मार्कवर अक्षय सज्ज झालाय. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचले 12. येणारे 18 बॉल 30 ची आवश्यकता असेल.
चला स्पीडअप करायचं आहे. मॅच क्रमांक 3 आपण पाहतायत. 18 बॉल आहेत, 30ची अजूनही आवश्यकता असेल. मार्कवर गोलंदाज अक्षय सज्ज होतोय. समोर लेफ्ट हँड बॅटर अनिकेत. हलक्या त्याने बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, परंतु खराब फेकी पाहायला मिळालाय. सिंगल अगदी सहज कंप्लीट केली जाईल आणि या सिंगलच्या मतीने टीम जाऊन पोहोचेल 13 रन्स विदाउट लॉस. 13 धावा. सुंदर बॅटिंग पाहायला मिळतंय या दोन बॅटर कडून. पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग, चांगली पार्टनरशिप रचली गेली. 41 धावा स्कोर कार्ड वर जमवलं काय. शेवटच्या बॉलवर अगदी विकेट्स प्राप्त केलाय. इथूनही तशा प्रकारचे बॅटिंग पाहायला मिळालंय. धावसंख्या 13 रन्स, 13 धावा स्कोर कार्ड वर. गोलंदाज पुढील बॉल. यावेळेस बॅकफुटवर जाऊन इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळालाय. षटकार, 6 धावा. या 6 धावांशी टीम जाऊन पोहोचेल 19 रन्स, 19 धावा. षटक क्रमांक सध्या 2 मार्गस्थ आपण पाहतायत. 19 धावा स्कोर कार्ड वर. अक्कोडप्पाचा चेंडू होता, त्याच्यावर भरपूर समाचार घेतलाय. बॅटर आपण पाहतायत नारायण. नाईन्टीन रन्स ऑन द स्कोर कार्ड. गोलंदाज गुलेमारकर पुढचा चेंडू असेल. चांगली बॅटिंग करतोय नारायण. दुसऱ्या बाजूने अनिकेतचं कौतुक करावं लागेल. स्टेप डाऊन करण्याचा प्रयत्न. वैदिश लॉंग रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल 20 रन्स, 20 धावा. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळतं. इथून एखादा धक्का द्यावा लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. सध्या चांगली पार्टनरशिप बिल्ड केलंय. दोन्ही फलंदाजांचं कौतुक करावं लागेल. सुंदर अप्रतिम बॅटिंग. 20 रन्स विदाउट लॉस, 20 धावा बिनबाद. पुन्हा एकदा इथे फटका फसला जाईल का. क्षेत्ररक्षक इथून चुकी केली जाते आणि एक सोपासा झेल सुटला गेलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 21-21. अर्धा पल्ला जरूर पार केला गेला. अजूनही अर्धा पल्ला पार करायचा आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. 4 बॉलची समाप्ती झाली. अजून येणारे 2 बॉल. षटक क्रमांक सध्या 2 आपण पाहतायत. 21 धावांची जुनी आवश्यकता असेल. गोलंदाज पुढील बॉल. मोठा फटका करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. इंटू द गॅप मध्ये, काऊ कॉर्नर मध्ये चेंडू निघून जाईल. सीमारेषा पार. YPL चौकार 4. (25) 25 धावा स्कोर बोर्डवर आहे. जबरदस्त बॅटिंग. ज्याप्रमाणे पहिल्या इनिंग मध्ये तनिषने बॅटिंग केली होती, तशाच प्रकारचा टिटपॉटचं उत्तर दिलं जाते नारायणच्या माध्यमातून. शेवटचा बॉल. अंतिम चेंडू असेल. धावसंख्या 25, 25 बिनबाद. शेवटचा बॉल असेल. 25 धावा स्कोर कार्ड वर आहेत. दी पॉइंटचा क्षेत्ररक्षक आतमध्ये बोलवला जातोय. ऑन साईडला चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळतंय. हो, मिनी हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. मिड ऑफ मध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आलंय. एकच धाव मिळेल. षटक क्रमांक समाप्त झालाय. 2 टीमची टोटल आपण पाहतोय 42 धावांचा पाठलाग होतोय. 26 धावा बिनबाद. 26 धावा बिनबाद. 12 बॉल 16 धावांची आवश्यकता असेल. इथून 8ची सरासरी अद्यावत करावं लागेल. चांगली बॅटिंग केलंय. 13 धावांची सरासरी गाठली गेली. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 26 धावा स्कोर कार्ड वर आहेत. 12 बॉल 16 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. इथून गोलंदाजी मार्कवर कुठला गोलंदाज असेल. विकेट टेकर गोलंदाज पाहायला मिळेल का आणि इथून ब्रेक थ्रू दिला जाईल का. कमलेश मार्कवर सज्ज होतोय. षटक क्रमांक 3 ला अगदी सुरुवात होईल. 12 गेंदे 16 रनों की जरूरत. गोलंदाज मार्कवर समोर नारायण. फुलटॉस बॉल सोडणार नाहीये. तिथे क्षेत्ररक्षक आहेत.
हो झेल पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये घेता आला नाहीये आणि झेलनी सेटला गेलाय. टेक द कॅच विन द मॅच, पकडो कॅच जीतो मॅच आणि छोडो कॅच हारो मॅच. इथे धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 28-28. 28 धाबा स्कोर काढोय गोलंदाज कमलेश. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस मोठा फटका आलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. खणखणीत दर्जेदार स्ट्रोक 6. काही जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालं. नारायण ऑन फायर. थर्टी 34 अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळालंय. 34 धाबा बिन बाद. सुंदर बॅटिंग 2 बॅटर्स करतायत. कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग झाली होती तशाच प्रकारचे बॅटिंग सध्या पाहायला मिळालंय. 8 धाबा दूर आहेत. गोलंदाज गोली मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय कमलेश. धीम्या गतीने यावेळेस चेंडूला अगदी भिरकावून दिले. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये हायतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. आता फक्त 2 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. 40 रन्स 40 धाबा स्कोर कार्ड वर. 2 धाब्यांची आवश्यकता असेल. इथून मॅच फिनिश होईल का या बॉलवर. कमलेश पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज मार्कवर. हो इथे स्टायलिश फिनिश केला जातोय. 3 इन रो खेळ खल्लास. मॅच फिनिश केला जातोय. ऑलिव्ह टीम आपण पाहताय जबरदस्त बॅटिंग केली गेलंय. नारायणचं कौतुक करावं लागेल. 3 बॉलवर 3 षटकार. नारायणचं कौतुक करावं लागेल. नारायणच्या बॅट मधून आल्या तर 41 धावांचं झंझावत नॉट आउट. नेक्स्ट मॅच लगेच टॉस झालाय. वॉयलेट टीमने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. नारायण साठी मात्र 100 रुपयाचा कॅश प्राइज राजेशजी भाई यांच्या माध्यमातून जरूर प्राप्त केलं गेलंय. आणि मॅन ऑफ द मॅच ही असेल नारायण ज्यांच्या बॅट मधनं 41 नॉट आउट. काही जबरदस्त बॅटिंग केले.